नमस्कार. आवाज टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव वाघमारे, जिल्हा प्रतिनिधी. आपण पाहू शकता आज एकदरा गावाचे नागरिकावर जे काय अन्याय झालेला आहे त्या अनुषंगाने आज एकदराचे इंगोले उपोषणला बसलेले आहेत. आज त्यांचा 8वा दिवस आहे आणि त्यांच्यासोबत जे सहकारी होते त्यांना दवाखान्यामध्ये नेण्यात आलेलं आहे. तरी आपण इंगोलेची थोडीशी चर्चा करू. इंगोले साहेब, काय घडलं होतं 7:30 वाजता सकाळी? मी जनता माहिती अधिकार समिती संस्थापक अध्यक्ष माझा सहकारी मित्र रामदास संभाजी भोजने आज आमचं 10/3/2023 सुमारे 8 दिवस झालेले आहेत. आमचं अमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथे चालू आहे. ग्रामपंचायतीमध्ये 2 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. तरी आमची सुरुवातीपासून एकच मागणी आहे की आम्हाला विभागीय चौकशी देण्यात यावी. तरी आम्हाला जाणून बुजून जिल्हाधिकारी साहेब, तसेच सीओ साहेब आणि व्हिडिओ आमचे ज्याच्यावर आरोप आहेत त्यांच्यावर थातूरमातूर पद्धतीने व्हिडिओ आम्हाला वारंवार आमच्या उपोषणस्थळी येऊन पत्र वगैरे काहीतरी त्यांच्या पद्धतीने सरपंचाला सोबत घेऊन काहीतरी त्यांच्या मनानेच पत्रव्यवहार करीत आहेत. इथे येऊन आम्हाला सरळ धमक्या देत आहेत आणि धमकी पण आम्हाला दिलेली आहे. वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला त्यांनी पत्र पण दिलेलं आहे, तसंच पोलीस स्टेशनमध्ये पत्र पण आहे. तुम्ही याच्यासमोर उपोषण चालू केलं तर तुम्हाला पोलीस निरीक्षक साहेबांना सांगून तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये खोट्या आरोपामध्ये तुम्हाला टाकण्यात येईल. एवढेच नसून अद्याप जिल्हाधिकारी साहेबांना आमची कसल्याही उपोषणाची दखल घेतलेली नाही. तरी आज 17/2/2024 सकाळी 7 वाजता माझे सहकारी मित्र रामदास संभाजी भोजने यांची प्रकृती फार खालावली. त्यांच्या तोंडातून एक पण शब्द फुटत नव्हता आणि फार पोट दुखत होतं. या अंगावर त्या अंगावर पडत होता आणि एकच म्हणत होता की माझ्या गावकऱ्यांना न्याय मिळून देईल, माझ्या जीवाचं काही जरी झाले तरी चालेल, असं म्हणत माझ्या मित्राच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि नाकातून रक्त पण आले. मला काही सुचत नव्हतं. माझ्याकडे ॲम्ब्युलन्सचा नंबर होता. मी फोन केला. काही 5 ते 6 मिनिटांमध्ये ॲम्ब्युलन्स आली आणि माझ्या मित्राला घेऊन गेली. माझ्या मित्राची प्रकृती एकदम चिंताजनक आहे. मी एवढेच सांगू इच्छितो, जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ दखल घ्यावी. मला एवढंच कळत नाही की त्यांच्यावर कोणता एवढा दबाव आहे की आमचे प्राण जरी गेले तरी एवढी चिंताजनक प्रकृती असून त्यांना अद्याप जिल्हाधिकारी साहेबांचं कसल्याही प्रकारचं पत्र आलेलं नाही. एवढेच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रशासनाचं असं म्हणणं आहे की गावातले सर्व कामं झालेले आहेत. त्यांनी एकदम खोटं सांगित आहेत. कारण ज्यावेळेस व्हिडिओ यांनी आमची विभागीय चौकशी असताना पण त्यांच्या स्तरावर रविवारी समिती देणं त्यांच्या स्तरावर फक्त व्हिडिओ आणि त्यांचे जे सोबतचे आहेत त्यांच्यावर आमचे आरोप झाले त्यांना घेऊन चौकशी करायला गेलेत. गाडीतून उतरले पण नाहीत. आमचे गावकरी पण म्हणाले हे रस्ता झाला नाही आणि कुठं झाडे लावले नाहीत. न काही करता आमच्याकडे व्हिडिओ पण आहेत, गावकऱ्यांना दिलेले आहेत. त्यानं कसल्याही प्रकारचा व्यवस्थित न चौकशी करता सरपंचाला धरून कागदपत्रे फक्त चौकशी दाखवलेली आहे. काय करणार प्रशासनानं? आव्हान काय करणार प्रशासनानं? माझी एवढीच विनंती आहे की आमचा अंत पाहू नये. लवकरात लवकर आम्हाला व गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा, एवढीच माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना.
आपण पाहू शकता आज एकदराचे इंगोलेवर एवढा मोठा अन्याय झालेला आहे असं यांनी म्हणतात आणि प्रशासनाने जे काही काम केलेलं आहे ते खोटं असे आहे म्हणतात. तरी प्रशासनाने यांच्यावर दखल घ्यावी असं म्हणतात. मी माधव वाघमारे, आवाज टाइम्स, कॅमेरामॅन सोबत नांदेड.